नमस्कार, मी आज आणली तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी. तर व्हिडिओत बघितल्याप्रमाणे हे काहीतरी चटकदार आहे हे तुम्हाला नक्की कळेल. परंतु काय आहे ते जाणून घेऊया. होळी स्पेशल बनवली आहे मी तोंडात विरघळणारे मऊ लुसलुशीत दहीवडे. दहीवडे दहीवडे ही एक भारतीय लोकप्रिय चाट आहे. याला दही भल्लाही म्हणतात किंवा दहीवडे. मऊ कापसासारखे लुसलुशीत वडे भिजवून ते गोड आंबट दही चिंच गुळाची चटणी हिरवी चटणी आणि भाजलेले जिरेपूडसह सर्व केली जाते. तर याच्यामध्ये उडीद डाळ वापरतात, पण आपण इथे उडीद डाळ नाही वापरणार आणि ते तळूनही घेतात, परंतु आपण तळूनही घेणार नाही. तर नेमकं काय करणार ते बघूया. चला, तर मी आता दाखवल्याप्रमाणे चिंच घेतली आहे, खजूर घेतलंय आणि गूळ घेतलेला आहे. गूळ मी पाण्यात भिजवलेला आहे आणि चिंच पण पाण्यात भिजवली आहे. आता हे खजुराचे बी काढून मी आता त्याच्यामध्ये हे तिन्ही एकत्रित करून 15 मिनटं भिजायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडेसे मसाले टाकणार आहे, जसे की मी थोडेसे धने जिरे आणि बडीशेप हे थोडंसं भाजून घेतलं होतं आणि त्याची पूड बनवून ठेवली होती. तर आता जसं की मी मीठ घेतलं आहे, थोडंसं हे सेंधं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी चटणी टाकायची आहे, लाल तिखी मिरची म्हणतात त्याला ती टाकायची आणि चवीनुसार टाकायचं आहे हे. आणि मी थोडेसे जिरेपूड जी सांगितली होती मसाल्याची पूड ती पूड टाकलेली आहे. तर हे तिन्ही मी मिक्सरमध्ये आता टाकणार आहे. तर गोड चटणी बनवण्यासाठी ही जिरेपूड धनेपूड आणि बडीशेपची जी मी पूड बनवली आहे ती हमखास टाकायची आहे. तिच्याशिवाय चवच नाही लागत. आपल्याला जर गोड चटणी एकदम भारीवाली बाहेरच्यासारखी बनवायची असेल तर. तर आता इथे मी दही घेतलेलं आहे. दही फेटणार आहे थोडंसं, कारण की ते मऊ मऊ लागण्यासाठी, कारण की माझं दही थोडं घट्ट होतं. तर तुमचे दही जर पातळ असेल तर काही त्याची गरज नाही आहे. इथे मखाने घेतलेत मी, थोडेसे मखाने भाजणार आहे, कारण की भाजल्याशिवाय ते मखाने चांगले भिजले जात नाही. तर तुम्हीही थोडेसे भाजायचे आहेत ते आणि क्रिस्पी होईस्तोवर भाजायचे ते. आणि आता मी ते मखाने घेतलेत बघा आणि दही घेतलं आहे. दही त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे. अशा प्रकारे मी ते एक दही वाटी यूज करणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, ना तळलेला पदार्थ आहे ना काही. तर हे दही मखाने चाट, दही मखाना चाट ही 10 मिनटात बनणारी एक आरोग्यदायी पदार्थ आहे. तर चविष्ट रेसिपी आहे. भाजलेले मखाने फेटलेले दही चाट मसाला आणि चटणी वापरून केलेलं हे उत्तम नाश्ता किंवा हलका पदार्थ आहे. तर तुम्ही म्हणता हे काय दही मखाने एकत्र करून काही खाते वगैरे वगैरे, परंतु तसं नाही. तर दही मखाने आपल्या शरीरासाठी कितपत चांगले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. दही आणि मखाण्याचे मिश्रण आरोग्यासाठी एक अत्यंत पौष्टिक सुपरफूड आहे, जे पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते आणि शरीराला थंडावा देते. कारण की हे प्रथिने म्हणजेच प्रोटीन जे आहे आणि कॅल्शियमचा उत्तम स्तोत्र असल्यामुळे ऊर्जा टिकून राहते. साखर पातळीसुद्धा नियंत्रणात राहते. तर इतके फायदे असतील तर हमखास हे दही आणि वडे अतिशय पौष्टिक आहेत. तर त्याच्यासाठी मी आता चिंचची चटणी बनवली होती आणि हिरवी चटणी बनवली होती. तर मी आता ते सर्व करते आणि शेव टाकते. ह्या गोड चटणीमुळे आणि शेवमुळे तर आणखीनच चव वाढते. पण तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे नवशिकाऊ मुलींसाठी आहे, तर नक्की त्यांना शेअर करा. तर चला, तर मी आता घाई करते आहे, मला तर भरपूर खावं वाटतंय. परंतु एक टिप म्हणजे ती की तुम्ही दह्यामध्ये जेव्हा मखाने टाकणार आहे किंवा मखाण्यामध्ये जेव्हा दही टाकणार आहे त्या टायमिंगला हे 15-20 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला ते पुढे सर्व करायचे, कारण की दह्यामध्ये भिजण्यासाठी ते आपल्याला 15-20 मिनटं लागणार आहे. जेव्हा ते दह्यामध्ये भिजतील तेव्हा एकदम मस्त लागतात, एकदम मऊ मऊ लागतात. तर तुम्ही ही महत्त्वाची टिप ध्यानात ठेवा. चला, तर मग आता वेळ नाही आहे माझ्याकडे, मी पटकन खायला स्टार्ट करते आणि तुम्ही नक्की बनवा, ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हाला ही होळीच्या खूप खूप हेल्दी शुभेच्छा.